नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फळांपासून कस्टर्ड। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे थंड काही असं काहीतरी खावं वाटतं। बाहेरचं आईस्क्रीम वगैरे खाण्यापेक्षा फळं आणून असं घरगुती करा। मुलं पण आवडीने खातील, सगळेच आवडीने खातील। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी ते 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध हे चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे। हे बघा मी असं गरम करायला ठेवलेलं आहे। एक 5 मिनिटात उकळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे बघा, हे बघा अर्धा पेला मी थंड दूध घेतलेलं आहे। थंडच घ्यायचं, गरम नाही। त्यामध्ये आपल्याला कस्टर्ड पावडर टाकायची आहे। हे बघा असली कस्टर्ड पावडर असते। आपल्याला जसं पाहिजे घट्ट पातळ त्याप्रमाणे मी 3 चमचे टाकणार आहे कस्टर्ड पावडर। खूप भारी लागते रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। मुलं तर एवढ्या आवडीने खातील की बाहेरचं आईस्क्रीम वगैरे थम्सअप असलं अजिबात मागणार नाहीत। हे बघा असं 3 चमचे मी पावडर टाकून असं मिक्स करून घ्यायचं आहे। घट्ट पाहिजे असेल तर थोडीशी जास्त पावडर टाकायची। असा बॉक्स असतो कस्टर्डचा, कुठल्या बी दुकानात कुठल्या बी शॉपमध्ये अवेलेबल असतो। जास्त पण किंमत नाही याची, 40-50 रुपये। त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करून बघा। हे असं मिक्स करून घ्यायचे आहे पावडर। इथे बघा 1 वाटी मी साखर घेतलेली आहे। इकडे बघा तोपर्यंत दूध उकळलेलं आहे। हे बघा छान असं उकळे आलेले आहे। आता आपल्याला एकदा हलवून घ्यायचं चमच्याने। छान असं उकळे आलेले, याच्यामध्ये आता मी साखर टाकणार आहे। साखर टाकून पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं 1-2 मिनटं। बघा छान असं मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे कस्टर्ड पावडर टाकून मिक्स केलेलं दूध होतं त्याच्यामध्ये ओतायचं असं आणि चांगलं मिक्स करायचं। तुम्हाला जरा जास्त घट्ट पाहिजे असेल तर थोडीशी जास्त पावडर टाकायची। खूप भारी लागतं, आईस्क्रीमपेक्षा पण भारी। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। चांगलं 5 ते 10 मिनिटं हे चांगलं उकळून द्यायचं आहे। इथे बघा एका प्लेटमध्ये मी अशी फळे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत। काळे ग्रेप्स घेतलेत, हिरवे ग्रेप्स, डाळिंब, ॲपल आणि 2 केळी असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। ॲपलच्या वरची साल काढून घ्यायची, स्वच्छ धुवून एकदम बारीक बारीक पीस करून घ्यायचे आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फळं यामध्ये टाकू शकता, फ्रूट्स। इथे बघा दूध छान असं उकळलेलं आहे। मस्त असं झालेलं आहे। एकदम सोपी रेसिपी आहे, कमी वेळात कमी साहित्यात, पण खूप भारी लागते, खूप टेस्टी लागते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड होऊन द्यायचं। फॅनच्या खाली तुम्ही ठेवू शकता, एकदम थंड होऊन द्यायचं, पूर्णपणे थंड झालं पाहिजे। बघा असं 5 ते 10 मिनिटात थंड करून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये असं एक एक करून हे फ्रूट्स आपण कापलेले याच्यामध्ये टाकून द्यायचे। खायला खूप टेस्टी लागतं, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा कसं झालं आहे ते। हे बघा मी फ्रूट्स कट केलेले याच्यामध्ये सर्व टाकून दिलेत। आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंड व्हायला। एक अर्धा तास थंड होऊन द्यायचं, त्याच्यानंतर खाऊ शकता। खूप म्हणजे खूप छान लागतं, नक्की ट्राय करून बघा। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। सबस्क्राईब करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी झाली रेसिपी ते पण नक्की सांगा। धन्यवाद।